पादं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः येषां चरणसान्निध्या भयमुक्तो भ्रमाम्यहम् ज्ञानाद्वैतान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् यद्विद्याविलासेन भूतभौतिकदृष्ट्या तन्नोमि परमात्मानं सच्चिदानन्दविग्रहम्. ऐकू येते ना? हॅलो, हॅलो, ऐकू येते ना? आवाज ते तुम्ही मोबाईल सारखा हलवताय का? स्थिर केलाय. मग त्याचा काहीतरी हल्ल्यासारखं फडफड केल्यासारखा आवाज यायला सारखा. बरं, मी एक मिनिट फॅन बंद करून घेते. तिथून कोणी पदार्थ उचलून इकडे काही ठेवते का? वस्तू उचलून इकडे तिकडे ठेवणे बरोबर आहे ना? पंख्याचाच आवाज येतो. आता येतोय का व्यवस्थित? हो हो, तो पंख्याचाच आवाज आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही मग बाहेर नाही तर गच्चीवर बसा. कसं काय म्हणतात तेवढंच आहे. चालेल, ओके. तर तत्र प्रत्यक्ष प्रमाकरणं प्रत्यक्ष प्रमाणम. हो, प्रत्यक्ष प्रमेचं जे करण त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणावं. हो. तर प्रत्यक्ष प्रमा काय आहे तर म्हणाले प्रत्यक्ष प्रमा तो अत्र चैतन्यमेव. प्रत्यक्ष प्रमा आमच्या मतानुसार चैतन्यच आहे. म्हणजे वस्तुतः ज्ञान इथं शिखामणीमध्ये बघा अयमर्था म्हणून लिहिले ज्ञानत्वमेव ज्ञानस्य प्रत्यक्ष लक्षणम. हो, बरोबर. ज्ञानाचं प्रत्यक्ष लक्षण काय म्हणाले? ज्ञानत्वमेव, ज्ञानत्वच. हे ज्ञान काय म्हणाले? ज्ञानाचे ब्रह्मैव सत्यम ज्ञान इत्यादी श्रुते. ज्ञान हे ब्रह्म आहे. म्हणजे आमच्या मतामध्ये प्रत्यक्ष प्रमाणे चैतन्यच आहे. प्रत्यक्ष कोण आहे तर ब्रह्मच आहे. इदंच लक्षणं ज्ञानस्य प्रत्यक्षत्व व्यवहार प्रयोजकम. हे जे लक्षण आहे ते ज्ञानाचं जे केलं ज्ञानत्व किंवा चैतन्य हे ज्ञानाचं प्रत्यक्षत्व व्यवहाराचं प्रयोजक आहे. म्हणजे ज्ञान हे प्रत्यक्ष आहे असा जो व्यवहार आहे. आपण व्यवहार करतो ना की मला ज्ञानाचं प्रत्यक्ष झालं. दोन होतात बघा, ज्ञानाचं प्रत्यक्ष होतं आणि विषयाचं प्रत्यक्ष होतं. पुढं विषय येणारच आहे पण आत्ताच सांगतोय मी की वेदांतामधली एक वेगळी प्रक्रिया आहे. साधारणपणे न्यायामध्ये वगैरे मांडल्या जात नाही ही प्रक्रिया. पण ज्ञान प्रत्यक्ष वेगळं आणि विषय प्रत्यक्ष वेगळं. तर घटाच्या ज्ञानाचं प्रत्यक्ष झालं ते प्रत्यक्ष वेगळं आणि घटाचं प्रत्यक्ष झालं ते प्रत्यक्ष वेगळं. असा एक काय म्हणाल? घटाचं प्रत्यक्ष झालं ते घटाचं प्रत्यक्ष जे ज्ञान आहे ते वेगळं आणि घट ज्ञानाचं प्रत्यक्ष जे ते वेगळं. ते ज्ञानगत प्रत्यक्ष वेगळं आणि विषयगत प्रत्यक्ष वेगळं. ते पुढं स्पष्ट होईल पण आता एवढं लक्षात ठेवा. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय तर म्हणाले बघा इथं काय सांगितलं सांगतो. चैतन्य रूपमेव ज्ञानम अबाधित घटादि वृत्त्यवच्छिन्नम घटादि प्रमा इति उच्यते. चैतन्य रूपच ज्ञान घटादि वृत्त्यवच्छिन्न झालं म्हणजे मग ते घटादि प्रमा असं झालं. म्हणजे घटप्रमा म्हटलं जातं. चैतन्य रूप ज्ञान असलेलं चैतन्य रूप ज्ञान आणि चैतन्य एकच वस्तुतः. ते ज्यावेळेस घटादी वृत्तीने अवच्छिन्न होतं म्हणजे घटवृत्ती अवच्छिन्न होतं म्हणजे अवच्छिन्न म्हणजे मर्यादित होतं. घटवृत्ती विशिष्ट ज्यावेळेस ते होतं त्यावेळेस घटाची प्रमा असा अर्थ होतो. म्हणजे वस्तुतः विषय काय आहे? अद्वैत वेदांतामध्ये चैतन्य सगळीकडे प्रकाशित होतं. हे लक्षात ठेवा. चैतन्य सगळीकडे प्रकाशित होतं. जड पदार्थ प्रकाशित होत नाही. ज्यावेळेस जड पदार्थ कळतो असं वाटतं त्यावेळेस जड पदार्थ जो कोणता असेल म्हणजे घट जर आपल्याला कळला तर घटावच्छिन्न चैतन्य कळत असतं आपल्याला.
हा 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 आपण म्हणतो मला घट कळला म्हणून, व्यवहारामध्ये आपले संस्कार तसे, हो पण वस्तुता तसं नाही आहे. वस्तुता घटावच्छिन्न चैतन्य कळतं आपल्याला. हे फार सूक्ष्म आहे. हो हा. हे महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे ते म्हणजे काय आहे की घट पदार्थ किंवा कुठल्याही व्यवहारातले सगळे पदार्थ हे चैतन्यावर अध्यस्त आहे. हो चैतन्यावर अध्यस्त असल्यामुळं जसं आपल्याला दोरीवर साप कळला तरी वस्तुतः तदवच्छिन्न दोरी कळत असते, आहे की नाही? हो हो तसं घटावच्छिन्न चैतन्य कळतं, हो हो असं ते सांगते. हम्म. असो, पुढे आपण बघू. तर प्रत्यक्ष प्रमाच्यात्र चैतन्यमेव, प्रत्यक्ष प्रमा जी आहे ते आमच्या मतामध्ये चैतन्यच आहे म्हणाले. कशावरून म्हणतात म्हणले, यत् साक्षात अपरोक्षात इति श्रुते. हा यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशी श्रुती बृहदारण्यकामधली, हा बृहदारण्यकोपनिषदामधली ही श्रुती आहे. हो जे साक्षात अपरोक्ष असं ब्रह्म आहे. वेदांतामध्ये प्रत्यक्षाचा शब्द वापरत नाहीत, अपरोक्षाचा शब्द वापरतात. हो न्यायसंस्कारामुळं ग्रंथकारांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष शब्द वापरला जरी असला तरी पक्का वेदांत संप्रदायिक जो असेल तो प्रत्यक्ष शब्द वापरत नाही, तो अपरोक्ष ज्ञान म्हणतो. ते अपरोक्ष ज्ञान. कारण का हे सांगण्या पाठीमागचं कारण असं की नैयायिक संमत प्रत्यक्ष ज्ञान भिन्न आहे आणि वेदांत संमत अपरोक्ष ज्ञान भिन्न आहे. म्हणून हा फरक आहे. म्हणून संप्रदाय पूर्वक ज्यांनी अध्ययन केले ते वेदांतामध्ये कधी प्रत्यक्ष शब्दाचा प्रयोग करत नाही, ग्रंथात जरी असला तरी ते अपरोक्ष म्हणतात. म्हणून यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशी श्रुती आहे. जे साक्षात अपरोक्षाचं ब्रह्मच आहे असं म्हटलंय. तर अपरोक्षात ही पंचमी वाक्य. अपरोक्षात दोन्ही वापरण्याचा हेतू काय? साक्षात यामध्ये अन्य व्यवधान रहित असा अर्थ आहे ना. साक्षात शब्दाचा अर्थ व्यवधान रहित असा अर्थ आहे. म्हणजे व्यवधान रहित ब्रह्मच प्रत्यक्ष आहे वस्तुतः. साक्षात म्हणजे काही प्रत्यक्ष नाही ना. आणि अपरोक्षा असं जे आहे अपरोक्षाची जी पंचमी आहे ती पंचमीचा त्या पंचमीचा अर्थ प्रथमेसारखा करायचा. मग अपरोक्षात इत्यस्य अपरोक्ष इत्यर्थ. अपरोक्षात याचा पंचमीसारखा अर्थ नाही करायचा, तर ते प्रत्येक हेच करायचं काय, पंचमीचा प्रथमेसारखा म्हणजे अपरोक्षम ब्रह्म असा अर्थ करायचा. मी तर त्यांनी स्पष्ट लिहिले बघा खाली शिखामणीमध्ये, तुमच्या शंकेचं उत्तर दिलंय. ब्रह्मणः प्रमाण व्यापार द्वारकम प्रत्यक्षत्व व्यावर्तयितुं श्रुतौ साक्षादिति विशेषणम. मी पाहिली नव्हती, आता पाहिली मी. ननु चैतन्यम अनादि, इथपर्यंत लक्षात आलं ना. आता पुढं ननु चैतन्यम अनादि तत्कथम चक्षुरादेः तत्करणत्वेन प्रमाणत्वमिति उच्यते. आता प्रश्न असा आहे की जर प्रमा जर चैतन्य आहे आणि ते जर अनादि असेल, अनादि म्हणजे उत्पन्न न होणार जर असेल, तर त्याचं करण म्हणून प्रमाण तरी कसे असतील, चक्षुरादिक तरी कसे त्याचे करण होतील. कारण का ते कार्यच नाहीये. करण कोणाचं होईल, करण कोणाला म्हणतात जे असाधारण कारण आहे की नाही. कारण कोणाचं कोण होईल, कारण हे सापेक्ष आहे. कुठलं तरी कार्य असेल तर त्याचं ते कारण होईल, बरोबर आहे. घटाचं कारण मृत्तिका आहे, तर घट हे कार्य आहे म्हणून मृत्तिका त्याचं कारण आहे, बरोबर आहे. पण जर चैतन्य हे कार्यच नाहीये, त्याच्या ठिकाणी कार्यताच नाही, तर तन्निरूपित कारणता किंवा तन्निरूपित करणत्व ही चक्षुराधिकांच्या ठिकाणी कसं संभवेल. शंकेचा आशय लक्षात आला. न म्हणून
ते सांगताय. तर म्हणले नाही, ऐका म्हणाले, उच्यते चैतन्यस्य अनादित्वेऽपि तत् अभिव्यंजक अंतःकरण वृत्ति इंद्रिय सन्निकर्षादिना जायते इति वृत्ती विशिष्टम चैतन्यम आदिमत इति उच्यते. काय म्हणतात बघा, चैतन्य अनादी हे बरोबर आहे, हो. पण चैतन्याला प्रकाशित करणारी जी वृत्ती आहे, हा. अभिव्यंजक म्हणजे व्यक्त करणारी, अभिव्यक्त करणारी जी वृत्ती आहे, ती अंतःकरणाची जी वृत्ती आहे, ती अंतःकरणाची वृत्ती इंद्रिया आणि विषयांच्या सन्निकर्षाने उत्पन्न होते. एक मिनिट, हे वाक्य परत सांगा का? चैतन्यस्य अनादित्वे अपि, जरी चैतन्य अनादी असलं म्हणजे चैतन्य जरी कार्य नाहीये, उत्पन्न होत जरी नसलं तरी चैतन्याला अभिव्यक्त करणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे ती इंद्रिय आणि विषयाच्या सन्निकर्षाने, संबंधाने उत्पन्न होते. कोण उत्पन्न होतं? वृत्ती उत्पन्न होते. म्हणून वृत्ती विशिष्ट चैतन्य, मग ते काय झालं की ती प्रमा जी आहे, म्हणजे ते प्रमा झाली चैतन्य ना, तर ती वृत्तीद्वारा उत्पन्न, म्हणजे वृत्ती उत्पन्न होते, ती प्रमा वृत्ती रूप असते. म्हणून वृत्ती विशिष्ट चैतन्य म्हणजे वृत्ती विशिष्ट ज्ञान किंवा वृत्ती विशिष्ट चैतन्य आदिमत इति उच्यते. म्हणून त्याला आदिमान म्हणतात, म्हणजे ते कार्य असं समजतात. आदिमान म्हणजे त्याला जन्म आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय म्हणणं आहे की मूल स्वरूपतः चैतन्य उत्पन्न होत नाही, पण वृत्तीरूप चैतन्य मात्र उत्पन्न होतं. वृत्तीरूप ज्ञान म्हणा किंवा वृत्ती विशिष्ट चैतन्य. चैतन्य काय म्हणत असतं आपण वाक्य? वृत्ती विशिष्ट चैतन्य म्हणा. चैतन्य उत्पन्न होत नाही. हा, उत्पन्न होत नाही, पण त्याला प्रगट करणारी जी वृत्ती आहे ती उत्पन्न होते. म्हणून त्या वृत्तीत उत्पन्न झालेलं म्हणजे त्या वृत्तीने जेवढा भाग चैतन्याचा प्रकाशित केला की नाही, तेवढा भाग ही वृत्ती विशिष्ट झाला तो. म्हणून तेवढा भाग हा काय होतो की तो उत्पन्न झाला असं म्हटलं जातं. म्हणजे आता बघा, घटाकार वृत्ती झाली, घटाकार वृत्ती कशी उत्पन्न होत आहे, तर त्यांनी सांगितलं की इंद्रिय सन्निकर्षादिना जायते. इंद्रियाचा आणि घटाचा ज्यावेळेस संबंध येईल, संयोग संबंध होईल, दोघांचा सन्निकर्ष म्हणजे संबंध. सन्निकर्ष या शब्दाचा अर्थ आहे संबंध. डोळे ज्यावेळेस घटाला पाहतील तेव्हा घटाचा आणि डोळ्याचा संबंध आला, म्हणजे हा झाला त्यांचा सन्निकर्ष. हा सन्निकर्ष झाल्यानंतर घटाकार अंतःकरण वृत्ती तयार झाली. घटाकार अंतःकरण वृत्ती, घटाच्या आकाराच्या अंतःकरणाची वृत्ती तयार झाली. म्हणून काय झालं की घटावच्छिन्न चैतन्य त्या वृत्तीनं विशिष्ट झालं. म्हणून घटज्ञान झालं आपल्याला. तर हे जे घटज्ञान आहे, हे घटज्ञान उत्पन्न झाल्यासारखं उत्पन्न होतं. हे उत्पन्न होतं म्हणून त्याला म्हणजे कार्यकारण भाव वगैरे सगळे लागतात. मूळ चैतन्य उत्पन्न होत नाही, पण हे जे वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य आहे, वृत्तीनं मर्यादित केलेलं एवढं जे चैतन्य आहे ते मात्र उत्पन्न म्हणजे ते वृत्ती उत्पन्न होते, म्हणून वृत्ती विशिष्ट चैतन्य पण उत्पन्न होतं असं म्हणतात. म्हणून ते म्हणतात, म्हणून वृत्तीला सुद्धा ज्ञान म्हणतात. वृत्ती म्हणून आपण म्हणतो ना, वृत्तीरूप ज्ञान असा शब्दप्रयोग व्यवहारात म्हणजे वेदांतामध्ये केला जातो. एक स्वरूपभूत ज्ञान आणि वृत्तीरूप ज्ञान आहे की नाही. ते काम वृत्तीला ज्ञान म्हणतात, तर म्हणाले ज्ञानावच्छेदकत्वाच वृत्तौ ज्ञानत्वोपचार. वृत्ती ही ज्ञानाला अवच्छेदक आहे, म्हणजे ज्ञानाला वेगळं करते. ज्ञानाला म्हणजे चैतन्याला, ज्ञान चैतन्य एकच अर्थ आहे बरं.
ज्ञान चैतन्य ब्रह्म हे एकच अर्थ आहे. हो. चैतन्य म्हणजे आपल्याकडे व्यवहारामध्ये एखादी पॉवर अशा अर्थानं वापरतो, कारण तुझ्या अंगात काही चैतन्य की नाही असं म्हणतो आपण त्यावेळेस. तर ऊर्जा आहे की नाही या अर्थानं आपण बोलतो. तसा चैतन्याचा अर्थ नाही. हो. चैतन्य म्हणजे ज्ञान. हो. म्हणजे त्या ज्ञानाला वृत्ती हे अवच्छेदक म्हणजे वेगळं करते. वेगळं अवच्छिन्न करते. हा, ज्ञानाची वृत्ती ही अवच्छेदक आहे हो. आणि ज्ञान हे वृत्तीनं अवच्छिन्न होतं. हो. हो. म्हणून म्हणलं की ज्ञानावच्छेदकत्वाच वृत्तौ ज्ञानत्वोपचार. वृत्ती ही ज्ञानाची अवच्छेदिका असल्यामुळे त्या वृत्तीला सुद्धा ज्ञानत्वाचा उपचार होतो, म्हणजे ज्ञान असा शब्द प्रयोग केला जातो. आलं लक्षात? आता शेवटचं वाक्य काय म्हणाल? वृत्तीला ज्ञान हा शब्द प्रयोग केला जातो. वृत्तीला सुद्धा जे ज्ञान म्हणतात तो जो शब्द प्रयोग आहे तो का आहे? कारण ती वृत्ती ज्ञानाची अवच्छेदिका आहे म्हणून हा जो शब्द प्रयोग आहे तो उपचार आहे. उपचार म्हणजे औपचारिक गौण आहे. गौण आहे. म्हणून ज्ञानावच्छेदकत्वाच वृत्तौ ज्ञानत्वोपचार. कळलं? पुढे जायचं. तदुक्तम विवरणे अंतःकरण वृत्तौ ज्ञानत्वोपचारात इति. आम्ही हे जे सांगितलं की वृत्तीला ज्ञानत्वाचा उपचार होतो, तर ते म्हणणं की ते आमचं चूक आहे असं कोणी म्हणेल म्हणून सांगितलं की मूळ विवरणाचार्यांचं प्रमाण दिलं की बघा, विवरणाचार्यांनी विवरण ग्रंथामध्ये असंच लिहिलंय की अंतःकरण वृत्तौ, अंतःकरण वृत्तीवर किंवा वृत्तीविषयी ज्ञानत्वाचा उपचार होतो, म्हणजे ज्ञानत्व औपचारिक प्रयोग केला जातो. ननु आता झालं, याचा अर्थ झाला की अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होते असं आतापर्यंत ह्याच्यात सांगितलं गेलं. विषय कसा कसा आला बघा. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे चैतन्य. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे चैतन्य. मग त्या चैतन्याचं प्रमाण चक्षुरादी कसे असतील, कारण ते तर उत्पन्नच होत नाही. अशी शंका घेऊन सांगितलं की वृत्ती विशिष्ट चैतन्य उत्पन्न होतं. वृत्ती उत्पन्न होते म्हणून वृत्ती विशिष्ट चैतन्य पण उत्पन्न होतं असा शब्द प्रयोग होतो. मग आता वृत्ती म्हणजे काय आतापर्यंत सांगितलेलं नाही ना. मग वृत्ती म्हणजे काय ते सगळं सांगण्यासाठी वृत्ती उत्पन्न होते की नाही अशी शंका आता पुढे घ्यायला लागेल. न्यायमतानुसार अंतःकरण म्हणजे मन हे अणुपरिणामी आहे आणि निरवयव आहे. त्याचा आकार अणु आहे. परिणामी म्हणजे आकार, परिमाण, अणुपरिमाण आहे. अणुपरिणाम नाही, अणुपरिमाण. त्याचा अणुपरिमाण, परिणाम चुकीचा शब्द झाला. अणुपरिमाण आहे ते. अणुपरिमाण असल्यामुळं म्हणजे आणि निरवयव आहे म्हणजे त्याला अवयव नाही. मग आकार मला काय म्हणायचं, अणुसारखा आकार म्हणजे तो कसला तरी आकार आहेच की त्याला. असू द्या ना, त्याला काय झालं. निरवयव आहे. हो, आकार असला तरी अवयव असतात तसा कुठे नियम आहे. अणूला कुठं अवयव आहेत. म्हणून अणुत्व आणि निरवयवत्व हे म्हणजे एकमेकाला बाधक नाहीये. अणुत्व आणि सावयवत्व यांचा परस्पर व्यापक भाव नाहीये. तर न्यायमतानुसार तसं आहे. म्हणून ते शंका विचारतात की वृत्ती म्हणजे काय झालं की अंतःकरणाचा काहीतरी परिणाम झाला. दुधाचा दही जसा परिणाम आहे तसं अंतःकरणाचा एक परिणाम म्हणजे वृत्ती. हे स्थूल मानाने लक्षात घ्या बरं. पूर्ण वृत्ती परिणाम म्हणजे काय ते नंतर मी सूक्ष्मपणे सांगतो. सध्या स्थूल मानाने एवढं लक्षात घ्या. परिणाम म्हणजे काय, तर दुधाचा दही हे परिणाम होतो ना, तसं अंतःकरण वृत्तीरूपामध्ये परिणत होतं. म्हणजे अंतःकरणच तेच वृत्तीरूपात परिणत होतं. तर
नियम असा आहे की सावयव पदार्थाचाच परिणाम होतो, हो. निरवयव पदार्थाचा होत नाही. आकाशाचा परिणाम झाल्याचं पाहिलं का कधी? नाही. नाही. मातीचा परिणाम घट होतो, हो. कारण माती सावयव आहे. हो. म्हणून सावयव पदार्थाचा परिणाम होतो, निर्वय पदार्थाचा परिणाम होत नसल्यामुळं न्यायमतामध्ये अंतःकरण तर निरवयव आहे, तर त्याची वृत्ती कशी उत्पन्न होईल अशी न्यायमतानुसार शंका आहे. म्हणून म्हणतात ननु निरवयवस्य अंतःकरणस्य परिणामात्मिका वृत्ती कथम. निरवयव अशा अंतःकरणाची परिणाम स्वरूपी अशी वृत्ती कशी उत्पन्न होईल. पंक्तीचा अर्थ असा, कशाचा अर्थ? पंक्तीचा, ती जी ओळ वाचली त्या ओळीचा अर्थ आहे अंतःकरणस्य षष्टी नजुनिका कथम. म्हणजे निरवयव अशा अंतःकरणाची परिणामात्मक वृत्ती कशी उत्पन्न होईल, म्हणजे होणारच नाही असं त्यांना म्हणायचं. अंतःकरण निरवयव आहे. अंतःकरण निरवयव आहे. म्हणून त्यांनी इथं त्यांना अनुमान प्रयोग अभिप्रेत आहे. अंतःकरणम न परिणामी निरवयवत्वा आकाशवत असा अनुमान प्रयोग त्यांच्या डोक्यात आहे. अंतःकरणम हे पक्ष झाला, त्याच्या ठिकाणी परिणामित्वाचा अभाव त्यांना हे करायचा आहे, सांगायचा आहे. म्हणून न परिणामी म्हणजे परिणामत्वाचा अभाव साध्य. हेतू काय आहे तर ते आहे निरवयवत्व हा हेतू आहे, आणि आकाश हा दृष्टांत आहे. एक मिनिट अजून सांगता काय? हो. बघा अनुमान प्रयोगामध्ये पर्वतो वन्यमान धुमाचे प्रसिद्ध अनुमान लक्षात घ्या. इथं काय काय ते इथं लावायचे आपल्याला. पर्वतो वन्यमान धूमात महानसवत असं म्हणतात. त्यात पर्वत हा प्रत्यक्ष आहे, बरोबर आहे. वन्यमान याच्यामध्ये वन्य साध्य आहे, कारण आपल्याला पक्षावर जे सिद्ध करायचं असतं त्याला साध्य म्हणतो ना. तर ते आपल्याला तिथं सिद्ध काय करायचं आहे, वन्य सिद्ध करायचं आहे. म्हणून वन्य झाला साध्य. पर्वतो वन्यमान कशामुळे वन्य तर हेतू द्यावा लागतो, म्हणून तो हेतू आहे धुमात, आणि दृष्टांत आहे महानसवत. तर महानस म्हणजे स्वयंपाकघर. हेतू झाला. तर धूम हेतू आहे. धुमात ही पंचमी वापरावी लागते, पण हेतू धूम. आणि स्वयंपाकघर आहे महानस. तर स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हेतू आणि साध्य एकत्र दिसतात. तिथं धूमही दिसतो, वन्यही दिसतो. म्हणून तो पर्वतावर असला पाहिजे असं अनुमान प्रयोगाने सिद्ध होतं. तसं आता इथं नैयायिक मतानुसार त्यांचं म्हणणं आहे की अंतःकरणम न परिणामी निरवयवत्वा आकाशवत. तर अंतःकरणम हे झालं पक्ष, न परिणामी म्हणजे काय झालं, न परिणामी या शब्दाचा अर्थ परिणामित्वाचा अभाव सांगायचा आहे. म्हणजे ते त्याचा परिणाम होत नाही असं म्हणायचं. अंतःकरण न परिणामी म्हणजे याचं साध्य काय तर परिणामित्वाचा अभाव साध्य आहे, आणि हेतू निरवयवत्व. जसं पर्वतो वन्यमान धूमात या ठिकाणी आपल्याला व्याप्ती पाहतो की यत्र यत्र धूमात तत्र तत्र वन्य, आणि ती व्याप्ती आपल्याला स्वयंपाकघरात दिसते. तसं इथं कुठं दिसते, यत्र यत्र निरवयत्व तत्र तत्र परिणामित्व अभाव, तर ती दिसते आपल्याला आकाशाच्या ठिकाणी. म्हणून आकाशवत हे झालं उदाहरण.
उदाहरण दृष्टांत. दृष्टांत उदाहरण एकच. तर आकाशाच्या ठिकाणी निरवयवत्व आहे आणि परिणामित्वाचा अभाव पण आहे, म्हणून अंतःकरणाच्या ठिकाणी सुद्धा परिणामित्वाचा अभाव आहे, हो. असं नैयायिकांचं म्हणणं आहे. हा. म्हणजे हे अनुमान प्रमाण त्यांच्या डोक्यात आहे. हो. बरोबर आहे. हो. आता सांगतात इत्थम, म्हणजे ही शंका आली की ननु निरवयवस्य अंतःकरणस्य परिणामात्मिका वृत्ती कथम, म्हणजे ती कशी होईल बरे परिणामात्मक वृत्ती. हे झाला वरचा अर्थ, आणि त्यातला गूढ अर्थ हा अनुमान प्रयोग त्यांनी मांडलेला आहे. तर त्याला उत्तर देतात इत्थम अशा प्रकारे, म्हणजे न तावत अंतःकरण निरवयव साधिद्रव्यत्वेन सावयवत्वा. आता पूर्वपक्षकारांनी निरवयवत्व हेतू लक्षात गृहीत धरून परिणामात्मिक वृत्ती कशी उत्पन्न होईल असा प्रश्न विचारला, म्हणजे परिणामित्वाचा अभाव साध्य केला. बरोबर आहे. पूर्वपक्षाचा अनुमानामधला हेतू आहे निरवयवत्व हा हेतू आहे. काय म्हणालात? हा, परिणामित्वाचा अभाव हे साध्य आहे आणि निरवयत्व हा हेतू आहे. आता उत्तर देताना काय उत्तर देता की पहिल्यांदा त्याने ज्या हेतूनं साध्य केलं, सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तो हेतूच पक्षाच्या ठिकाणी नाही हे आधी उडून लावतात, हेतूच उडवून लावतात. अंतःकरण निरवयत्व नाही. अंतःकरणाच्या ठिकाणी निरवयत्व नाही, म्हणजे हेतू पक्षाच्या ठिकाणी नसला म्हणजे स्वरूपासिद्ध नावाचा हेत्वाभास होतो. स्वरूपासिद्ध. स्वरूप असिद्ध. पक्ष हेत्व भाव स्वरूपासिद्धी असं म्हटलेलं आहे तर्कसंग्रहामध्ये. पक्षावर हेतूचा अभाव असला की मी काय आहे ते दोन्ही एकत्र करून तुम्हाला सांगायलो, म्हणजे पुन्हा वेगळं न्यायात जायची गरज नाही तुम्हाला. थोडं क्लिष्ट होईल तुम्हाला, पण आनंद लागेल. पक्ष हेत्व भाव पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव असला म्हणजे स्वरूपासिद्धी होते. तर ते त्यांचा हेतू स्वरूपासिद्ध आहे हे दाखवत आहे. बघा काय म्हणतात, न तावत अंतःकरण निरवयव, म्हणजे अंतःकरण हे निरवयव नाही. का नाही? कारण ते साधिद्रव्य आहे. साधिद्रव्य आहे म्हणून साधिद्रव्य आहे म्हणून ते सावयव पण आहे. म्हणजे आता पूर्वपक्षाने जसं अनुमान मांडलं की अंतःकरण न परिणामी निरवयवत्वात, तसं आता उत्तर पक्षाचे लोक अनुमान मांडतात की अंतःकरणम अंतःकरणम सावयवम साधित्वे सती द्रव्यत्वात् घटवत, असं अनुमान मांडतात. अनुमान बघा, अंतःकरणम सावयवम साधित्वे सती द्रव्यत्वात्. साधित्वे सती द्रव्यत्वात् म्हणजे दोन हेतूमध्ये दोन दल आले, साधित्व आणि द्रव्यत्व. दोन दल आले, बरोबर आहे. द्रव्यत्व हे विशेष दल आहे आणि साधित्व हे विशेषण दल आहे की नाही. तर हेतू आहे ना तो. साधित्वेचे ते द्रव्यत्वात म्हणून दोन द्विदलात्मक हेतू झाला. ग्रंथकारांनी एकच दिले साधित द्रव्यत्व सावयवत्वा, पण आपल्याला समजून घेण्यासाठी आणि थोडं विवरण व्यवस्थित होण्यासाठी म्हणून मी ते दोन दल केले. आता बघा, साधित्व कसलं हे होणार, साधित्व हे द्रव्यत्वाचं विशेषण आहे म्हणून ते विशेषण रूपी दल झालं. साधित्वे सती हे दल विशेषण झालं आणि द्रव्यत्व हे दल झालं विशेष. अंतःकरणम सावयवम, अंतःकरण हे सावयव आहे. अंतःकरण झाला पक्ष, सावयवत्व हे झालं साध्य, अंतःकरण झाला पक्ष, सावयवत्व झाला साध्य, आणि साधित्वेसाठी द्रव्यत्वात हा हेतू झाला.
आणि दृष्टांत झाला घटवत. हा घटाच्या ठिकाणी साधित्व आहे. साधित्व म्हणजे जन्यत्व बरं. हा साधित्व म्हणजे जन्यत्व. हा, जन्यत्व असून द्रव्य आहे. जन्य द्रव्यत्वात असं म्हटलं तरी चालतं, काय अडचण नाही. हा, म्हणजे जो उत्पन्न होणारं ते द्रव्य आहे. हो हो आता नियम असे की जे जे उत्पन्न होणारं द्रव्य असतं ते सावयव असतं, हो ते घटाप्रमाणे. हा आता अनुमान प्रयोगामध्ये ज्यावेळेस हेतूला एखादं विशेषण दिलं जातं त्यावेळेस एक नियम आहे की हेतू घटक दलानाम व्यभिचारवारकतया दलसार्थक्यम असं काय नाही. म्हणतो? हेतू घटक दलानाम हेतू घटक दलानां व्यभिचारवारकतया व्यभिचार वारकतया व्यभिचार बाधकतया हा बाधकतया म्हणलं ते वारकतया म्हणतो आम्ही. वार वारकतया दलसार्थक्यम. वारकतया पुढचं नाही ऐकायला. दलसार्थक्यम दलसार्थक्यम. म्हणजे व्यभिचार हेतूमध्ये जे दल दिले जातात, दल म्हणजे 1, 2, 3 असे भाग जे झाले आता मी म्हणल्याप्रमाणे, हे विशेषण आहे, हे विशेष असं आपण म्हटलं ना, याला दल म्हणतात. तर असे जे दल दिले जातात हेतूमध्ये, तर त्यांनी एक महत्वाचं काम केलं पाहिजे. त्यांनी अनुमानाच्या ठिकाणी असलेला व्यभिचाराचा परिहार केला पाहिजे. अनुमानावर जर काही व्यभिचार रूपी दोष येत असेल तर तो व्यभिचाराचा परिहार त्यांनी केला पाहिजे, तरच त्या विशेषणाचं सार्थक्य. त्यांनी दुसरं कुठलं परिहार जर केलं तर ते विशेषणाचं सार्थक्य नाही. हा, लक्षात आलं ना. आता वाक्य ऐकू आलं. त्यांनी दुसरं काही जर केलं काम, म्हणजे हेतूमध्ये एखादं विशेषण जास्त देऊन टाकलं तर ते चालत नाही. नियमच असं आहे की हेतूच्या ठिकाणी असलेले जे विशेषण आहे त्या विशेषणाने कुठला ना कुठलं तरी दल व्यभिचाराचं निवारण केलं पाहिजे. व्यभिचार नावाचा जो दोष आहे त्या दोषाचं निवारण केलं पाहिजे. व्यभिचार नावाचा जो दोष आहे तो असा आहे, साध्याभाववत वृत्तित्व व्यभिचार. साध्याभाव वृत्तित्व. साध्याभाववत वृत्तित्व. साध्याभाववत वृत्तित्व. म्हणजे साध्याभावाचं जे अधिकरण आहे, म्हणजे जिथं साध्य नाही तिथं जर हेतू राहिला तर तो हेतू व्यभिचारी होतो. साध्य नाही तिथे हेतू राहिला तर तो हेतू व्यभिचारी होतो. म्हणजे त्या ठिकाणी व्यभिचार नावाचा दोष होतो. साध्याच्या अभावाचं जे अधिकरण, साध्याभाववत जे काही आहे, वत म्हणजे अधिकरण, त्या ठिकाणी वृत्ती असला हेतू, तिथं तत्वृत्तित्व म्हणजे तन्निरूपित वृत्तित्व जर हेतूच्या ठिकाणी आलं तर तो हेतू त्या ठिकाणी व्यभिचार नावाचा दोष होतो. तो दोष झाला व्यभिचार आणि हेतू होतो व्यभिचारी. हेतू होतो व्यभिचारी. व्यवहारातही आहे ना वृत्तित्व. व्यवहारातही आपण व्यभिचार कशाला म्हणतो. पती पत्नी एकमेकाला सोडून दुसरीकडे राहिले म्हणजे व्यभिचार झाला असंच म्हणतो ना आपण. तेच घटक म्हणजे हेतू साध्यामध्ये हेतून साध्याला सोडता कामा नये, हा नियम आहे. साध्य गेलं तरी चालतं. साध्य, कारण नियम साध्याचा नाहीये ना, हेतूचा नियम आहे. साध्याची व्याप्ती हेतूच्या ठिकाणी असते, हेतूची व्याप्ती साध्याच्या ठिकाणी नसते. म्हणून साध्याची व्याप्ती हेतूच्या ठिकाणी असते. म्हणजे वन्नीची व्याप्ती धुमाच्या ठिकाणी, धुमाची व्याप्ती वन्नीच्या ठिकाणी नाही आहे. म्हणून धुमानं वन्नीला सोडून चालत नाही, वन्नीनं धुमाला सोडलं तर चालतं. तसं म्हणून इथं सांगितलं. आता बघा, आपण जे अनुमान प्रयोग मांडतोय, काय म्हणलं की अंतःकरणम सावयवम साधित्वे सती द्रव्यत्वात् घटवत.
एक वाक्य विचारू काय? हा बोला. हा भाववत वृत्तित्वम. व्यभिचारा. हा हे विचार. आता बघा, हा. आता ह्याच्या आपण जे दल दिले हो. काय की साधित्वे सती द्रव्यत्वात हा हेतू दिलाय, साधित्वे सती द्रव्यत्व हा हेतू दिलाय. हो. त्यातलं जर साधित्व काढून टाकलं हो. आणि नुसतंच असा अनुमान प्रयोग म्हणला, अंतःकरणम सावयवम द्रव्यत्वात घटवत, हो. असा जर अनुमान प्रयोग आपण मांडला तर आकाशावर व्यभिचार येतो. आकाशावर, कालावर, दिशेवर व्यभिचार येतो. हा. का तर साध्य काय? सावयवत्व साध्य. हो. साध्याचा अभाव सावयवत्वाचा अभाव झाला. हो. सावयत्वाभाववत कोण झालं तर आकाश झालं. हो. साध्याभाववत. आकाशाच्या ठिकाणी द्रव्यत्व नावाचा हेतू आहे. हो. म्हणून साध्याभाववत वृत्तित्व त्या द्रव्यत्वावर आलं. हो. म्हणून व्यभिचार. आकाशावर आलं. आकाशावर नाही, द्रव्यत्वावर दाखवायचं आपल्याला. हा. म्हणून द्रव्यत्व हेतू व्यभिचारी झाला. हा द्रव्यत्व हा हेतू व्यभिचारी. व्यभिचारी झाला. हा. म्हणून आकाशावर व्यभिचार नावाचा दोष आला असं म्हणतात ते, आणि हेतूवर व्यभिचारित्व आलं. कळलं का? तर साध्याभाव वृत्तित्व रूप दोष त्या ठिकाणी आल्यामुळे तो दोष निवारण करण्यासाठी साधित्व हे विशेषण द्यावं लागतं. हा. साधित्व हे विशेषण दिलं म्हणजे काय होतं की आकाशावरचा व्यभिचार नावाचा दोष निघून जातो, कारण आकाश साधी नाही. बरोबर आहे. बरोबर. हा. आता समजा द्रव्यत्व आहे, दल आहे. साधित्व सिद्धी द्रव्यत्वात असं आपण हेतू दिलाय, त्यापेक्षा द्रव्यत्व काढून टाकलं आणि साधित्वात एवढंच म्हटलं, म्हणजे अंतःकरणम सावयवम साधित्वात घटवत. साधित्वात म्हणजे जन्यत्वात. म्हणजे अंतःकरण हे सावयव ते जन्य आहे. असं जर म्हटलं तर काय होईल, तर रूपावर व्यभिचार येतो. रूप जे आहे जन्य आहे, पण सावयव नाही. रूपाला अवयव कुठे आहे की नाही. म्हणून त्याच्यावर व्यभिचार येत असल्यामुळं द्रव्य म्हणायचं नाही. आता हा इथं म्हणायचं नाही, लक्षणात अतिव्याप्ती म्हणायचे. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. हा. किंवा अनुमानामध्ये व्यभिचार म्हणतात. तर तो व्यभिचार नावाचा दोष आल्यामुळं तो दोष दूर करण्यासाठी द्रव्यत्व जायचं. साधित्वे सती द्रव्यत्वात म्हणजे साधित्व विशिष्ट द्रव्यत्वात. साधित्व विशिष्ट द्रव्यत्व घटाच्या ठिकाणी आहे, तसंच अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. त्यामुळं पूर्वपक्षाकारांनी जे निरवयत्व अंतःकरणाचं मानलंय तेच अयोग्य आहे. त्याचा निरवयत्वाचा बाद करून टाकला. या अनुमानाने सावयत्व सिद्ध केलं ना. आता केतन मनसो असृज ते सांगतात. सांगतात श्रुतीनं याला प्रमाण काय म्हणजे साधित्व तन्मनो सृजतो इतकी श्रुते. हे श्रुतीनं सांगितलं की मन निर्माण केलं ब्रह्मदेवानं, प्रजापतीनं मन निर्माण केलं. तत् म्हणजे तद्ब्रह्म मनः असृजतो. ते ब्रह्म, त्या ब्रह्मानं मन निर्माण केलं असं श्रुतीहून कळतं. म्हणून आमच्या मताला श्रुती आणि श्रुतीचा आधार असल्यामुळं अंतःकरण हे मध्यम परिणामी झालं. अंतःकरण हे मध्यम परिमाणयुक्त झालं. मध्यम परिमाणयुक्त झालं म्हणजे ते महत नाही आणि अणु नाही, मध्यम परिमाणयुक्त झालं. आणि जे जे मध्यम परिमाणयुक्त आहे ते सावयव असतं. घट वगैरे हे सगळे मध्यम परिमाण आहेत, हे सगळे सावयव आहेत.
झालं. त्यामुळं तुम्ही जे म्हणता की अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होणार नाही निर्वयत्वामुळे, ते निर्वयत्व आम्ही मानतच नाही. पण अंतःकरणाची वृत्ती व्हायला आमच्याकडे काही बाधक काही नाही. हो, मध्यम परिणाम शब्दाचं स्पष्टीकरण करता येईल. मध्यम परिमाण म्हणजे अणु आणि मन याच्या व्यतिरिक्त असलेलं परिमाण. ठीक. आकाश आणि अणु परिमाणू या दोन परिमाणाहून भिन्न परिमाण जे आहे ते मध्यम परिमाण आहे. आणि तिथं अवयव असतात, हे लक्षात ठेवायचं. तिथे अवयव असतात, जिथं हे परिमाण असतं तिथं अवयव असतात. हा, आता वृत्तीरूप ज्ञानस्य मनोधर्मत्वेच आणि अंतःकरणाची वृत्तीरूप परिणामात्मक वृत्ती उत्पन्न होते हे आम्ही आमच्या मनानं सांगत नाही, तर त्याला श्रुतीचा पण आधार आहे. हॅलो, ऐकताय ना? तर ती श्रुती कोणती म्हणजे काम संकल्प विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृतिरधृती धीर धीर भीर इत्येत सर्व मन एव इति श्रुती मानव. ही श्रुती आम्हाला इथं अभिप्रेत आहे. आणि या श्रुती बृहदारण्यकातली आणि या श्रुतीमध्ये धी शब्द आहे, धी. त्या धी शब्दाने वृत्तीरूप ज्ञानच सांगितलेले. धी शब्देनं वृत्तीरूप ज्ञानाभिधानम आता एवढं कामारे अभि मनोधर्मत्व. म्हणून काम संकल्प वगैरे सुद्धा मनाचे धर्म आहे. पण हे जरी मनाचे धर्म असले तरी हे सगळे ज्ञानरूप नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. इथपर्यंत झालं. आता ननु कामादय हे अंतःकरण धर्मत्वे अहम इच्छामी अहम जानामी अहम बिभेमी इत्यादी अनुभव आत्मधर्मत्व अवगामाना कथम उपपद्यते. आता शंका अशी आहे की अंतःकरणाचे जर काम संकल्प विचिकित्सा श्रद्धा वगैरे हे जर सगळे अंतःकरणाचे जर धर्म असतील, म्हणजे भय भी पण आले ना त्याच्यात. तर मी संकल्प करतो, मी इच्छा करतो, मी जाणतो, असा आपल्याला अनुभव आहे. या सगळ्या अनुभवामध्ये हे सगळे धर्म आत्म्याचे म्हणून आपल्याला भासतात. इच्छा वगैरे काय, तर ते कसे होतील, ते अंतःकरणाचे धर्म कसे होतील अशी शंका आहे. अनुभव उलटा आहे ना, अनुभव उलटा आहे. अनुभवामध्ये हे सगळे धर्म आत्म्याचे वाटतात. अहम इच्छा मी इच्छा करतो. आता मी म्हणजे कोण? आत्मा. मी म्हणजे कोण? आत्मा. सध्या तरी पुढे वेदांत मतात अहंकार आहे आत्मा नाही हे सांगितले, तो भाग सोडून द्या. पण पूर्वपक्ष मतात तर मी म्हणजे आत्माच आहे. म्हणून पूर्वपक्षकार असं म्हणतो की ननु कामादे हे अंतःकरण धर्मत्वे. पंक्तीचा अर्थ असा आहे, जर काम संकल्प विचिकित्सा हे सगळे जर आत्म्याचे धर्म, आपलं अंतःकरणाचे जर धर्म असतील, तर अहम इच्छामी अहम जानामी अहम बिभेमी, मी इच्छितो, मी जाणतो, मी भीतो, या सगळ्या अनुभवामध्ये इच्छा, ज्ञान आणि भय हे तिन्ही आत्म्याचे धर्म म्हणून आपल्या अनुभवामध्ये दिसतात. त्या अनुभवाची उपपत्ती काय? काय म्हणाल ते वाक्य आपण? मी इच्छितो, जाणतो, घेतो, या सगळ्या अनुभवामध्ये इच्छा, ज्ञान आणि भय हे तिघही आत्म्याचे धर्म म्हणून भासतात, किंवा हा अनुभव आत्म्याचा धर्म म्हणून दाखवतो आपल्याला. तर मग या अनुभवाची उपपत्ती काय? म्हणजे याचा अर्थ कामाधिकांचे ते अंतःकरण धर्म नाही असं म्हणायचं पूर्वपक्षकाराला. कारण पूर्वपक्ष म्हणजे इथं नैयायिक आहे आणि न्यायमतामध्ये इच्छा वगैरे हे सगळे पदार्थ आत्म्याचे. अंतःकरणाचे धर्म अंतःकरणाचे आत्म्याचे. आणि वेदांत म्हणतात ते अंतःकरणाचे आहे. तर नैयायिकांचं म्हणणे की आम्ही जे धर्म मानतो ते आम्ही अनुभवाला धरून मानतो.
नाही एक म्हणजे हा, अनुभव तर असाच आहे. या अनुभवाची उपपत्ती काय अशी शंका आहे. आलं लक्षात? हो आलं. तर ते म्हणाले की अंतःकरणाचा आणि मना आत्म्याचा तादात्म्यात ध्यास होत असल्यामुळं उत्तराचा आशय असा आहे, अंतःकरणाचा आणि आत्म्याचा तादात्म्यात ध्यास असल्यामुळं अंतःकरणाचे धर्म आत्म्याचे म्हणून भासतात. जसं एक मिनिट आपण काय म्हणाला? अंतःकरणाचा आणि आत्म्याचा तादात्म्यात ध्यास आहे. हो तादात्म्यात ध्यासामुळं अंतःकरणाचे धर्म हे आत्म्याचे म्हणून भासतात. हा जो अनुभव येतो तो अनुभवामध्ये जे आपल्याला असं म्हणणं आहे की आत्म्याचे धर्म म्हणून भासतायत, त्याचं कारण हे आहे की खरे धर्म आहेत अंतःकरणाचेच, हो ते तादात्म्याच्या अध्यासामुळे. नुसत्या तादात्म्यानं नाही, तादात्म्याच्या अध्यासामुळे इथपर्यंत जावं लागतं. तादात्म्य नुसतं म्हणून चालत नाही. तादात्म्याच्या अध्यासामुळे ते आत्म्याचे म्हणून भासतात. त्याला दृष्टांत व्यवहारातला असा आहे की जसं एखादा तापलेला लोखंडाचा गोळा दहन करणे ही वन्नीची शक्ती आहे किंवा अग्नीचा धर्म येतो. पण वन्नीच्या तादात्म्यात ध्यासामुळे तो आपल्याला कळतो की नाही. तवा लोखंडाच्या गोळ्यापेक्षा रोजचं व्यवहारातलं उदाहरण म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातला रोजचा तवा, तो आपल्याला भाजतो. आपण तवा भाजला असं म्हणतो. वस्तुतः भाजणे हा तव्याचा धर्म आहे का? तो धर्म आहे अग्नीचा. पण अग्नीचा धर्म जरी असला तरी सुद्धा तव्यात अग्नीचा आणि तव्याचा त्या ठिकाणी तादात्म्यात ध्यास झाल्यामुळं अग्निगत धर्तृत्व तव्याच्या ठिकाणी भासतं. ते सांगतात अग्निगत दर्तृत्व हे तव्याच्या ठिकाणी भासतं आपल्याला. तेच सांगतात बघा. म्हणजे आता मी सांगितलेला अर्थ त्याच्यात तुम्हाला कळेल. उच्यते अयपिंडस्य दग्धृत्व अभावे अपि. अयपिंड म्हणजे लोखंडाचा गोळा किंवा तवा घ्या. आपल्याला समजण्यासाठी तवा घ्यायचा. याच्या ठिकाणी दग्धृत्व नाहीये. दग्धृत्व नाहीये त्या ठिकाणी. दग्धृत्व नावाचा धर्म त्याच्या ठिकाणी नाही. कोणाच्या ठिकाणी? लोखंडाच्या गोळ्याच्या ठिकाणी नाही. पण दग्धृत्वाश्रय वन्नी तादात्म्यात ध्यासात. पण दग्धृत्व नावाच्या धर्माचा आश्रय असलेला जो वन्नी, त्याच्याशी त्याचा तादात्म्यात ध्यास असल्यामुळं अयोधती यथा व्यवहार हा तवा तापतो, लोखंडाचा गोळा तापतो, असा जसा व्यवहार होतो तथा सुखाद्याकार परिणामी अंतःकरण ऐक्य अध्यासात त्याप्रमाणे सुखादी आकारानं परिणामी झालेले जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाचा आत्म्याशी ऐक्य अध्यास झाल्यामुळे, अहमचा ऐक्य अध्यास झाल्यामुळे अहम सुखी अहम दुःखी इत्यादी व्यवहार जाणते. सुखादी आकाराला परिणाम पावलेलं का? हा बरोबर. सुखादी आकाराला परिणाम पावलेलं जे अंतःकरण आहे त्याच्याशी त्याचा तादात्म्य अध्यास झाल्यामुळं असा अर्थ होतो. इत्यादी व्यवहार हो जायते. थांबू झाला. इथून पुढे विषय थोडासा क्लिष्ट आहे. म्हणजे क्लिष्ट म्हणजे एक वेगळा विषय येतो. हे सांगितलेलं लक्षात राहायला सोपं जातं आपल्याला.